मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राडा झाल्याचं आता पाहायला मिळालेलं आहे। गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याचं समजतंय। हाणामारीमध्ये आनंदराव अडसूळ यांच्या समर्थनार्थ आलेले 4 ते 5 संचालक जखमी झाल्याची माहिती मिळते। अश्लील वर्तणूक, भ्रष्टाचाराचे आरोप आणि इतर काही मुद्दे होते, ज्या मुद्द्यांवरनं बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। नागपाडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं समजतंय। परस्पर विरोधी या तक्रारी दाखल केल्या जात असल्याचं आता समोर आलेलं आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। उमेश, एकीकडे या एसटी बँकेच्या बैठकीमध्ये हा मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दोन खरं तर संघटनांचे जे संचालक आहेत, प्रतिनिधी आहेत, आपापसात भिडल्याचं दिसलं। बाटल्या देखील एकमेकांना फेकून मारण्यापर्यंत मजल गेली। कोणते मुद्दे होते ज्या मुद्द्यांमुळे हा इतका मोठा गोंधळ झाला, गदारोळ झाला, अगदी हाणामारीपर्यंत परिस्थिती गेली? आणि आत्ताची अपडेट या संदर्भातली नेमकी काय? अजिंक्य, एसटी बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीदरम्यान हा सगळा राडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। कारण एसटी बँकेच्या जे संचालक मंडळ आहे याच्यावरती वरचष्मा जो सदावर्ते यांच्या गटाचा आपल्याला असलेला पाहायला मिळत होता आणि गेल्या काही वर्षापासून सातत्याने त्यांच्याकडे या सगळ्या एसटीच्या संचालक मंडळाची सगळी जबाबदारी असलेली पाहायला मिळते। मात्र या सगळ्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी पडली त्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जे आहेत ते केल्याचा आरोप या बैठकीतून जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केले। अडसूळ हे नेहमीच या सगळ्या बाबतीत सहकार संस्थेच्या सगळ्या संदर्भात अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचे काही सदस्य असते ते ज्यावेळेस बैठकीत उपस्थित होते त्यांच्याकडून हे गंभीर आरोप जे आहेत ते सदावर्ते यांच्या गटाकडे करण्यात आले आणि त्यानंतर एकूणच जे आहे ते आधीच शिव्याची लाखोळी या बैठकीत वाहिले गेली आणि त्यानंतर एकामेकावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या आणि नंतर तुंबड हाणामारी जी आहे ती आपल्याला या सगळ्या बैठकीमध्ये झालेली पाहायला मिळाली। आणि त्यानंतर हे सगळे कर्मचारी जे आहेत, सदस्य जे आहेत ते नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये आले। आता मी नागपाडा पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहे, आपण पाहू शकतो या दोन्ही गटाकडचे जे सदस्य असतील किंवा जे कार्यकर्ते असतील ते या सगळ्या परिसरात पोहोचले आणि एकामेकांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले आहेत। मात्र काही कर्मचारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत, त्यानंतर त्यांना जवळ असलेल्या रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या उपचाराची सगळं पूर्ण प्रक्रिया झाली त्यानंतर हे सगळे कर्मचारी ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये येतील आणि त्यावेळेस पुढची प्रक्रिया जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येणार आहे। एकूणच या तक्रारी ज्या आहेत त्या जे जखमी सदस्य होते ते पुन्हा या पोलीस स्टेशनमध्ये परतल्यानंतर नेमकी काय घटना घडलेली आहे, एकामेकांना काय कुठल्या वादावरून काय आरोप करण्यात आले ह्या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर पोलीस जे आहेत ती तक्रार दाखल करून घेणार आहेत। मात्र आजची जी सदस्यांची बैठक होती ती अत्यंत हाणामारीची ठरली। एकामेकांना लाथाबुक्क्यांनी मारलं, एकामेकांना शिव्या दिल्या, एकामेकांच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या, अशा प्रकारची सगळी परिस्थिती या बैठकीतून पाहायला मिळेल। सदावर्ते यांनी गैरप्रकार केलेला आहे। सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे जे बँकेमध्ये पैसे आहेत ते योग्य मार्गाने वापरलेले नाहीयेत। वैयक्तिक खर्चासाठी अनेक वेळा हे पैसे वापरण्यात आले, अशा अनेक आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते आणि त्यानंतर या दोन्ही गटाकडून एकमेकांवरती बाटल्या फेकून ठीक आहे उमेश, या संदर्भातली लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।